जे शेतकरी आहे यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना हा लाभ मिळालेला आहे. मग संगमनेर तालुक्याला का मिळाला नाही? नाही, या बाबतीत ज्यावेळेस यादी जाहीर झाली त्यानंतर मी तात्काळ तालुका अधिकारी जे आहेत, कृषी अधिकारी, त्यांच्याशी उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांना त्या संदर्भात विचारणा केली. तर त्यांच्याकडून जरा मला इथल्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून थोडं गोलमाल उत्तर आलं. त्यानंतर मी तात्काळ त्यांची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे केली. यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झालाय का, याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण कुठंतरी मला सुद्धा आता हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करताना बळीराजाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. त्यामुळे शेतकरी आज या अवकाळी असेल, बाकीच्या दुष्काळी परिस्थितीमुळं अडचणीत असताना त्याला हा एक आधार असतो आणि हा आधार देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चित होत असतं. काल सुद्धा मी या संदर्भात पालकमंत्री महोदयांकडे तक्रार केली आहे अधिकाऱ्यांची. जर या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने राजकीय हेतू ठेवून काही काम करताय का, किंवा यांचा कुणी मागून यांना काही गोष्टी करायला प्रवृत्त करताय का? कारण काही गोष्टी संगमनेरच्या आमदारला बदनाम करण्यासाठी तर होत नाही ना, याची सुद्धा शहानिशा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी उद्या पुन्हा राज्याचे कृषी मंत्री मागच्या आठवड्यात बाहेर होते, कृषी मंत्री महोदयांशी बोलून संगमनेरातील शेतकऱ्यांना जी खरीपाचा जो विषय झाला आहे, पीक विम्याची भरपाई आलेली नाही, तर त्या संदर्भात भेटून त्यांना मागणी करणार आहे. आणि मागच्या आठवड्यातच मी जिल्हा कृषी अधिकारी बोरोळे साहेब यांना सूचना दिल्या आहेत का आपण जो अहवाल आहे हा पुन्हा तिथं पाठवून त्यातील ज्या काही तांत्रिक अडचणी असतील यासाठी वरिष्ठ पातळीवरती मी पाठपुरावा करणार आहे.